झाला। महोदय साहेब, मी हे जे सांगू इच्छितो ते तुम्ही 1 मिनिट फक्त माझं ऐकावं हे अशी मी आपल्याला विनंती करतो। जामनेर येथे महसूल व पोलीस निरीक्षक साहेब म्हणजे तहसीलदार साहेब व पोलीस निरीक्षक साहेब यांची जी दडपशाही आमच्यावर आहे, जनतेवर आहे, त्याच्याकडे खरोखर लक्ष द्यावं। ज्या खोट्या केसेस करणं व आम्हाला जेलमध्ये टाकणं याच्यावर खरोखर विचार करा। ज्या गोरगरीब जनता जे लोडगाडीवर जे सकाळी कमवतात संध्याकाळी खातात त्यांना मारणारे जे PSI किरण शिंदे यांना पण तुम्ही जा विचारावा की गोरगरिबांना का मारतात, का तुम्ही त्रास देतात। तहसीलदार साहेबांनाही तुम्ही विचारावं की तुम्ही खोट्या केसेस का करतात। हा माझा मुद्दा मी काढला नसता, परंतु तुमच्या समोर जनतेसमोर हा मुद्दा उपयोगी आहे। तसेच दुसरा विषय, जामनेर मतदान यादीमध्ये तालुक्याच्या 42,000 मतदान डबल आहे। या गोष्टीचा पुकारा कोणी घेत नाही। इवन जामनेर तहसील मध्ये सुद्धा घेतलं नाही। त्या ठिकाणी राजू भाऊ खैरे असेल, जावेद भाऊ असेल, अशा बऱ्याच जणांनी, डॉक्टर साहेब असेल, किशोर भाऊ असेल, सचिन बोरसे असेल, अशा सर्वांनी आम्ही भूमिका मांडली, लिस्ट दिली, याद्या दिल्या, परंतु आमचा कुठेच पुकारा नाही। नाविलाज असतो हायकोर्टात जावं लागलं। हायकोर्टातून आम्हाला निवडणूक आयोग मुंबई येथे दाखल करावं लागलं आहे, परंतु अजून सुद्धा त्याच्यावर काहीच उपयोग झालेला नाही। या गोष्टीची खरोखर जर इलेक्शन जिंकायचं असेल तर या गोष्टी महत्त्वाच्या आहे। बोगस मतदान कमी व्हायला पाहिजे। 42,000 मतदानाची यादी माझ्याकडे तयार आहे। तरी मी सर्वांना विनंती करतो